पुण्यात युवक काँग्रेसनं महागाई विरोधात महागाईचा मासा असं आंदोलन केलंय। एका माशाची प्रतिकृती तयार करण्यात आली, ती रस्त्यावरच्या डबक्यात सोडण्यात आली। वाढती महागाई रोखण्यासाठी केंद्र सरकार अपयशी ठरतंय असा आरोप काँग्रेसनं केलाय। तिकडे आपण पाहतोय पुण्यातल्या विश्रांतवाडी या ठिकाणी मंगेशकर रुग्णालयाविरोधात काँग्रेसने भीक मागू आंदोलन सुरू केलेलं आहे। दरम्यान धर्मादाय आयुक्तांनी तातडीने तपासणी करून अहवाल सादर करावा ही मागणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे। पावसाळ्यात पुणे महानगरपालिकेनं विश्रांतवाडीतल्या रस्त्याची कामं अर्धवट केली। रस्त्यावरच्या ड्रेनेज लाईन उघडे आहेत। या ठिकाणी अपघात झाला तर दोष कोणाला द्यायचा असा सवाल आता इथल्या रहिवासी विचारतात। अपघात टाळण्यासाठी महानगरपालिकेनं ड्रेनेज लाईनला झाकणं बसवावीत अशी मागणी होती। पुण्यातील येरवडा परिसरात ड्रेनेज लाईनला झाकण लावण्यात आले। याबाबतची बातमी झी 24 तासनं दाखवली होती। त्यानंतर महापालिकेनं बातमीची दखल घेत या ठिकाणी अखेर झाकण बसवलंय। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे पुण्यातल्या विश्रांतवाडी इथल्या रस्त्यावरच्या खड्ड्यांना चिकटपट्टी लावून पालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला। काँग्रेसचे कार्यकर्ते सचिन भोसले यांनी हा निषेध व्यक्त करत प्रशासनाविरोधात घोषणा केल्या। 2 महिन्यांपूर्वी बनवलेल्या रस्त्याला लगेच खड्डे पडल्याने याला जबाबदार कोण असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। पुण्यातल्या विश्रांतवाडी ड्रेनेजचं झाकण तुटलेल्या अवस्थेमध्ये पालिकेचं दुरुस्तीकडे दुर्लक्ष। सामाजिक कार्यकर्त्यांनी सेल्फी पॉइंटचा बोर्ड लावून वाहिली श्रद्धांजली। कोण लक्ष देत नाही। इथं आपण एक सेल्फी पॉइंट तयार केलाय की तुम्ही खड्ड्यामध्ये पडणार, डोकं बिकं फुटलं की एखाद्याचा मृत्यू होणार, त्याच्या आधी इथं भावपूर्ण श्रद्धांजली हा पॉइंट केलेला आहे। तुम्ही लोकांना आवड फोटो काढून लावा ह्या खड्ड्यासोबत। मेन मुद्दा असा आहे की हा खड्डा हा मृत्यूचा। पुण्यातील विश्रांतवाडीत सामाजिक कार्यकर्त्यांचं पुष्पा स्टाईल डान्स करत आंदोलन। फुलाची तातडीनं डागडुजी करण्याची मागणी। पुण्यातल्या विश्रांतवाडी ड्रेनेजचं झाकण तुटलेल्या अवस्थेमध्ये पालिकेचं दुरुस्तीकडे दुर्लक्ष। सामाजिक कार्यकर्त्यांनी सेल्फी पॉइंटचा बोर्ड लावून वाहिली श्रद्धांजली। कोण लक्ष देत नाही। इथं आपण एक सेल्फी पॉइंट तयार केलाय की तुम्ही खड्ड्यामध्ये पडणार, डोकं बिकं फुटलं की एखाद्याचा मृत्यू होणार, त्याच्या आधी इथं भावपूर्ण श्रद्धांजली हा पॉइंट केलेला आहे। तुम्ही लोकांना आवड फोटो काढून लावा ह्या खड्ड्यासोबत। मेन मुद्दा असा आहे की हा खड्डा हा मृत्यूचा। सुपरफास्ट 50 पाहूयात। पुण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून वेगवेगळ्या पद्धतीनं भारत जोडोचा प्रसार करण्यात येतोय। यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुणे मेट्रोत गरवारे महाविद्यालय ते वनाज असा प्रवास करत भारत जोडोत सहभागी होण्याचं आवाहन केलंय। दोन महिन्यांपूर्वी बनवलेल्या पुण्यातल्या विश्रांतवाडीच्या रोडला खड्डे पडले। याच खड्ड्यांना चिकटपट्टी लावून काँग्रेसनं पालिका प्रशासनाचा निषेध केला। यावेळी जोरदार घोषणाबाजी केली आहे। झालाय प्रशासनाकडे तक्रार करूनही दुर्लक्ष होत विश्रांतवाडी परिसरातून वाहणाऱ्या मुठा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर राडारोडा टाकण्यात येतोय। त्यामुळे नदीपात्र आकुंचित पावत चाललंय। परिणामी जराशा पावसानेही इथं पुराचा धोका निर्माण झालाय। प्रशासनाकडे तक्रार करूनही दुर्लक्ष होत असल्यानं नागरिकांनी थेट नदीपात्रात उतरून आंदोलन। पुण्यातल्या विश्रांतवाडी येरवडा परिसरातले और कल सावित्रीबाई फुले की जयंती मनाई गई। सावित्रीबाई फुले का जन्म 3 जनवरी 1831 में। उनसे बात करते जो देखने आए हैं, क्या नाम है सर आपका? सचिन भोसले। कैसे लग रहा है अभी ये जो हमारा इतिहास है महाराष्ट्र का पुणे का देख के? तो मुझे तो बहुत बुरा लग रहा है इतनी दयनीय अवस्था देख के। फुलेवाड़ा जो महिलाओं की पहली स्कूल थी यहाँ पर, और जहाँ पर बाहर देशों में पूरी जो यूनिवर्सिटी होती है 200 साल पुरानी यूनिवर्सिटी है, कैम्ब्रिज यूनिवर्सिटी हो गई, ऐसे वो उनको डेवलप करते हैं। और यहाँ पर पुणे को जो विद्या का माहिरघर बोलते हैं उसको जो अवस्था है यहाँ पर, ये जो देख रहे हो आप देख सकते हो ये बोर्ड है वहाँ पर सिखाने के महिलाओं को। तो मुझे बहुत बुरा लग रहा है कि ये जो अवस्था है ये डेवलप होनी चाहिए। पालिका ने और नेताओं ने भी ध्यान देना चाहिए कि बस शाहू फुले आम्बेडकर ये आप नाम लेते हो, पर उन्होंने जो किए हुए काम है वो भी दिखाने चाहिए। तो हम पुणे में थे, पुणे के दगड़ूशेठ के जस्ट अपोजिट में है भिडेवाड़ा।
झाडाची भांडी दिलेली आहे जेणेकरून कोण लोक खड्ड्यात नाही गेले पाहिजे म्हणून. आणि साहेबांना आपण तक्रार दिलेली आहे, लवकरात लवकर इथं पाणी गेलं की ते रस्ता बनवून घेतील. तर नागरिकांनी येण्या जाण्यासाठी काळजी घ्यावी. धन्यवाद. पण इथं मुन्नाभाई MBBS 3 ची थीम आखून एक व्हिडिओ तयार करतोय पालिकेला जागा करण्यासाठी. आणि इथं पालिका जी बसलेली आहे ती गेंड्याच्या कातडीची पालिका बसलेली आहे, त्याच्यावरती प्रशासन गेंड्याच्या कातडीचं बसलेलं आहे. तर पहिला आपण आहे ना रस्त्याचे चेकअप करणार रस्त्याचा. हे खड्डे बघा, 1 खड्डा 2 खड्डा 3 खड्डा 4 खड्डा 5. नमस्कार, मी सचिन भोसले. येरवडा फेमस होता पहिला जेल साठी, येरवडा फेमस होता मेंटल हॉस्पिटल साठी, येरवडा फेमस आहे आता खड्ड्यांसाठी. तुम्ही बघू शकता या जेल रोडची अवस्था, इथं किती खड्डे झालेले आहेत आणि गाड्या येऊन अपघात होऊ शकते. त्याच्यात कुणीतरी अजून दगडी टाकलेले, समजा त्या दगडांमुळे अपघात झाला आणि एखाद्या डोकं पडलं, त्याच्यावर डोकं फुटलं किंवा जर मागून गाडी आली त्याच्या अंगावरती चढली तर त्याचा मोठा अपघात होऊ शकते. तुम्ही बघू शकता की इथं बी बरेच खड्डे झालेले आहेत, पावलं खड्डे आहेत. इथं खड्डा बोटापेक्षा मोठा खड्डा झालेला आहे बघा. पालिका काय काम करत नाही आणि हे जवानचं रूप घेऊन आपण पालिकेचा निषेध व्यक्त करतोय की या खड्ड्यातून पडलं तर अशी अवस्था होणार आहे. परवाच एक ॲक्सिडेंट झालाय आणि हा खड्डा पालिकेने एक 4-5 महिन्यापूर्वी रस्ताच बनवला होता. तुम्ही पालिकेचा जाहीर निषेध व्यक्त करतो आणि जवान पिक्चरचे आभार मानतो की शाहरुख खाननी तुम्हाला सांगितलं की बाबा हे तुमचं एक मतदान आहे. तर तुम्हाला मतदान मागायला आल्यानंतर तुम्ही लोकांना 4-5 प्रश्न विचारायचे की तुम्ही माझ्यासाठी काय करणार आहे, माझ्या मित्रांसाठी, माझ्या मुलांसाठी काय करणार आहे, शिक्षणासाठी काय करणार आहे, दवाखान्यासाठी काय करणार आहे, रस्त्यासाठी काय करणार आहे. तर माझं असं व्यक्तिगत मत आहे की पालिकेने हा खड्डा पहिला नीट केला पाहिजे, मग तुमच्याकडे जे लोक मत मागायला येतील त्यावेळेस त्यांना मत द्यावे ही विनंती. धन्यवाद. ही जी लास्टची वस्ती आहे तिथे एवढं भयंकर घाण प्रकारचं पाणी येते, पिण्याचं पाणी, की ह्या लोकांच्या अंगावरती ते पाणी उतलंय. सलमान हे पाणी सगळं आंघोळ करून उतलेलं आहे. परत एवढ्या सगळ्या महिला आहेत, महिला दाखवा भाई. ह्या महिला सगळ्या चिडलेल्या आहेत आणि जर हे 2-4 दिवसात काम पूर्ण नाही झालं तर ह्या महिला सगळ्या वॉर्ड ऑफिसवरती येऊन तुमचं वॉर्ड ऑफिस बंद करणार आहे, वॉर्ड ऑफिसचं बी पाणी बंद करणार आहे आणि साहेबांना येऊन देणार नाही. कारण हे जो नागरिकांना त्रास होतोय हा साहेबांना पण झाला पाहिजे, त्यांना कळलं पाहिजे की हे जे पाणी येतंय हे तुम्ही पाणी बघा किती अस्वच्छ पाणी आहे. हे पाणी लोकांनी प्यायचं का, अशी परिस्थिती शांतीनगरमध्ये उद्भवती.